नमस्कार. जय बाळमामा. सद्गुरू बाळमामा या यूट्यूब चॅनलवरती मी अनिल वडर तुमचं खूप मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, खूप दिवसापासून माझी अशी इच्छा होती की सद्गुरू बाळमामांच्या सानिध्यात येऊन एका भक्ताला काय अनुभव येतं हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा माझा एक खूप दिवसापासूनचा एक उद्देश होता. तर त्याची सुरुवात म्हणून मी माझ्यापासूनच करत आहे आणि माझ्या जीवनातला जो अनुभव आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, तुमच्याशी शेअर करण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. काही चुकलं असेल तर मला खरोखरच तुम्ही समजून घ्या किंवा सपोर्ट करा असं मला म्हणायचं आहे. सुरुवातीला मी माझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. माझं BA पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि BA पर्यंत शिक्षण करून मी शिक्षणाच्या क्षेत्रात न जाता व्यवसाय म्हणून ड्रायव्हिंग क्षेत्रात आलेलो आहे. तर ड्रायव्हिंग क्षेत्रात येत असताना माझा असं काही पूर्वनिश्चित असं काही नव्हतं की मी ड्रायव्हिंग करणार आहे किंवा मला ड्रायव्हिंग करावं लागेल. याचा मला काही थोडक्यात सुद्धा आपल्यात म्हणजे प्रचिती नव्हती मला काही. पण आपण म्हणतो ना, काळाच्या गरजेनुसार काहीतरी आपल्याला बनावं लागतं, काहीतरी करावं लागतं. असंच काहीतरी माझ्या जीवनात घडून गेलं. तर ड्रायव्हिंग हे मला खूप आवडतं अगदी लहानपणापासून. तुम्ही मला विचारलं, जर तुमचा छंद काय आहे, तुम्हाला आवड काय आहे, याच्याबद्दल जर तुम्ही विचारलं तर मी असं म्हणेन की मला ड्रायव्हिंग खूप आवडतं. मला छंद आहे ड्रायव्हिंगचा लहानपणापासून. तर आज ड्रायव्हिंग करणं हेच मला एक मला माझ्या आयुष्यासाठी एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. तर मी आजच्या वेळेला मी माझं घर, माझा परिवार ड्रायव्हिंग करून जे मिळतं त्यापासूनच मी ह्या कामाचा मी काय म्हणतो आपण काम करत असतो ड्रायव्हिंग. तर ड्रायव्हिंगचं काम करत असताना मी ज्या दिवसापासून बाळूमामांच्या सानिध्यात आलो किंवा बाळूमामांचं नामस्मरण करत राहिलो किंवा बाळूमामांच्या मंदिराला जात आलो, तर त्या दिवसापासूनचा मला खूप सारे अनुभव आहेत माझे. मी जुने काही अनुभव सांगत बसत नाही. वेळ आला तर नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दलही सांगेन. तर मी लेटेस्ट अनुभव तुम्हाला मी सांगतो. काही 2-3 दिवसापूर्वी, म्हणजे मला वाटते 7/2/2025 म्हणजे 7 फेब्रुवारी या तारखेचा मी तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगतो. मित्रांनो, मी स्वतः गडिंग्लजमध्ये ड्रायव्हिंगचं मी काम करत असतो आणि गडिंग्लज आणि नूल, माझं मूळ गाव नूल आहे. ह्या गडिंग्लज आणि नूल ह्या दोन्ही गावामधलं अंतर 13 किलोमीटर आहे. तर ज्या वेळेला मी नूलवरून गडिंग्लजला येत असतो मोटरसायकलवरून, माझी मोटरसायकल आहे, तर येत असताना मी सतत नामस्मरण माझं चालू असतं. ओम बाळूमामाय नमः, बाळूमामाच्या नावानं चांगलं, अशा पद्धतीनं मी नामस्मरण करत असतो. तर हे नामस्मरण करत असताना मला रोज असं एक अनुभव येते की समोर काहीतरी अडचणी असतात. कुत्रे आडवे जात असतात, काही माणसं आडवी जात असतात, येणारी लोक, गाड्या चालवणारी जी लोकं असतात ती चुकीच्या पद्धतीनं चालवत असतात. तर अशा वेळेला मला ह्या बाळूमामांच्या नामस्मरणाचा खूप मोठा मला अनुभव येत असतो. मी त्यावेळेला मलाच कळत नाही की कुत्रे सांगतो तुम्हाला, कुत्रे तरी किती वेळेला अडवत असतात, भरपूर वेळेला. तर मी त्या काय म्हणतो आपण त्या वेळेपासून खूपदा वाचलेलो आहे न पडता. तर अशा पद्धतीनं मला
जाता येता बाईकमधून तरी छोटे मोठे अनुभव येत असतात. माझा प्रवास जो असतो तो बाळूमामांच्या नामस्मरणाने चांगला होत असतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे 7 तारखेला मी 7 तारखेला एका कारवरती कोल्हापूरला जात होतो, गडहिंग्लजवरून कोल्हापूरला. तर ती कार सेकंड हँड होती त्या मालकांची. तर कोल्हापूरला जात असताना ती कार एक 20 किलोमीटर अंतर गेल्यावर खूप गरम झाली आणि गाडी थोडंसं बंद पडायला लागली. मग मला असं कळालं की गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मी काय केलो, गाडीमध्ये जे मालक लोक होती, ओनर होते, तर त्यांना मी याच्याबद्दल काही बोललो नाही. मी स्वतः असं ठरवलं की कुठतरी सेफ ठिकाणी जाऊन आपण थांबायचं. आणि जवळच मला एक पेट्रोल पंप दिसलं. तर निप्पाणी तौंदी घाट असाच आमचा एक रोड आहे, तौंदी घाट म्हणून. तर त्या ठिकाणी मी राठोड पेट्रोल पंप म्हणून आहे, तर त्या ठिकाणी मी थांबवलो आणि तिथं पेट्रोल पहिल्यांदा भरून घेतला गाडीमध्ये. आणि पेट्रोल भरून घेतल्यानंतर मी गाडी साईडला उभी केली. आणि साईडला उभी केल्यानंतर गाडीचा बॉनेट जो असतो तो खोलला. अल्टो कार होती आणि गाडीचा बॉनेट खोलला आणि बघितलं तर इंजिनमध्ये खूप धूर येत होता. खूप म्हणजे थोडं सुरुवात होती धूर यायची. तर धूर येत असताना मला मनातल्या मनात असं म्हटलं की बाळूमामा, आता मी बऱ्यापैकी लांब आलेलो आहे आणि फॅमिली आहे माझ्यासोबत. तर मी एकटा असतो तर काही मला वाटत नाही, पण एखादी फॅमिली असताना त्या प्रवासाचा खूप त्रास होतो. 4 व्हीलर जर आधीमध्ये बंद पडली तर गॅरेजला जाणे, मिस्त्री बोलवणे, खूप मोठा तो त्रास असतो. तर मनातल्या मनात मी असं सांगितलं की बाळूमामा, यापासून थोडंसं मला मार्ग दाखव, जेणेकरून गाडी थांबून राहू नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कोल्हापूरला पोहोचायचं होतं 2 तासामध्ये आणि तिथं कार्यक्रम होता साखरपुड्याचा. तर असं असताना मी सारखं बाळूमामाला मनातल्या मनात मी सांगत होतो की भलेही काही पण होऊ दे, कार्यक्रमाला लेट होऊ दे जायला, पण गाडी आम्हाला काही त्रास करू नये, असं काहीतरी आम्हाला तू मार्ग दाखव, असं मी सारखं मनातल्या मनात त्यांचं मी प्रार्थना करत होतो. त्याच्यानंतर मी त्या ओनरला सांगितलं की बाबा, गाडी खूप गरम होत आहे. आणि गाडीच्या बोनेट खोलून बघितल्यानंतर एका जो कूलंट असते पाईप, गाडीच्या इंजिनमध्ये कूलंट पाईप जो असतो तो कट झाला होता. तर त्याच्यामुळं ते कूलंट सगळं खाली झालं होतं आणि कूलंट नसल्यामुळे गाडी गरम होत होती. तर त्याच्यानंतर मी थोडा एक 5-10 मिनटं विचार केला. 5 मिनटं, फक्त 10 मिनटं पण घेतले नाही, सॉरी. तर 5 मिनटं विचार केला की आपण अशा पद्धतीनं आपल्या गाडीच्या ओनरला सांगितलं पाहिजे की त्यांना त्याचा भीती नाही वाटली पाहिजे की बाबा अजून काय काम निघालं काय मोठं, किंवा आपल्याला पोचता येईल का नाही, गाडी रिपेअर होईल का नाही. मी अशा पद्धतीनं हँडल करणं असं मला भाग होता, कारण त्यांना एकदमच भीती घालायची नव्हती. तर मी त्या ओनरला सांगितलं की गाडी खूप गरम होते आणि बघूया, थोडं गाडी थंड होईपर्यंत उभा राहूया आपण. गाडी थंड होईपर्यंत उभा राहायला म्हणजे त्याने विचारले किती वेळ लागेल. तर मी ॲक्च्युली लागते त्याला 1 तासभर, पण सांगताना सांगितलं मी त्यांना एक 15-20 मिनटं लागतील म्हणून, कारण आम्हाला 2 तासामध्ये पोचायचं होतं कोल्हापूरला. तरी पण मी त्यांना 15-20 मिनटं लागतील असं सांगितलं, जेणेकरून त्यांना त्याचा त्रास नाही व्हायला पाहिजे. अरे बापरे, एवढा वेळ लागणार असं. तर अशा पद्धतीनं मी ते सांगितल्यावर त्यांनी निवांत झाले. आणि आपल्यासोबत मालकांसोबत 2 मुलंही होती. तर त्यांना घेऊन ते त्या पेट्रोल पंपामध्ये एक बसायची सोय होती, गेस्ट रूम, तिथं ते गेले. आणि मी हे 15 ते 20 मिनटं होती, 15 ते 20 मिनटं ते कसे घालवायचे असं विचारत असताना मी असं पण विचार करत होतो की ह्याला आता काय आपण निवारण कसं करायचं, हे जे चाललेलं आहे याला निवारण कसं करायचं. हे चालत असताना बाळूमामाला म्हटलं, बाळूमामा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग दाखव. असं मी ज्यावेळेला बोलत होतो, मला एक पहिला अनुभव आला की त्या पेट्रोल पंपामधील एक जे पेट्रोल घालणारे जे वर्कर्स असतात त्यातली एक मुली होत्या.
त्यातली एखादी मुलगी आली आणि तिने मला विचारलं, तुम्हाला काय अडचण आहे का? ज्या वेळेला त्या मुलीनं मला जाऊन विचारलं की तुम्हाला काय अडचण आहे का असं म्हटल्यावर मला असं वाटलं की साक्षात बाळूमामाच आले त्या मुलीच्या रूपातनं. आणि मी त्या मुलगीला थोड्या वेळ असं बघत बसलो 5 मिनटं. अरे बापरे, बाळूमामा तुम्हीच तर नाही आला ना? परत म्हटलं हो, आम्हाला थोडं गाडीचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर मी न काही बोलता त्या मुलगीनंच विचारलं, माझ्याकडे एखाद्या मिस्त्रीचा नंबर आहे, कार मिस्त्रीचा, तर तुम्हाला पाहिजे तर सांगा, मी देतो तुम्हाला. तर असं सांगितल्यानंतर मी म्हटलं तुम्ही कॉल करा त्या मिस्त्रीला आणि बोलवायला सांगा. पण मिस्त्री असून पण काही अडचणी अशा असतात की एखादा पार्ट पाहिजे झाला, एखादा पार्ट गाडीचा खोलायचा झाला तरी किती वेळ लागतो. तो बाहेर ऑन रोड काही काढता येत नाही. काही सगळ्या मशिनरी लागतात, जॅक म्हणा किंवा अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला लागतात. त्याच्याबद्दल एक थोडीशी भीती होती. किंवा एखादा पाईप बाद झाला असेल तर तो पाईप आणायचा कसा, हा एक त्याच्यातला भाग होता. किंवा तो पाईप अशा ठिकाणी होता की ते त्या पाईपपर्यंत हात पोचता येत नाही किंवा ते पाईप खोलता येत नाही, असाही एक मोठा भाग होता. तर त्यावेळेला सुद्धा मी थोडंसं मनाला वाटलं की बाबा याच्यातनं असं काहीतरी घडायला पाहिजे की आम्हाला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. तर हे सगळं झाल्यावर एक 5-10 मिनिटानंतर मिस्त्री आल्यानंतर सुद्धा मी मनातल्या मनात नामस्मरण माझं चालूच होतं, नेहमी असतं पण चालू होतं. आणि परत मिस्त्रीकडे मी सारखं बघत होतो आणि मनातल्या मनात म्हणत होतो, अरे बापरे, काहीतरी जागच्या जागी आपल्याला सोल्युशन मिळालं पाहिजे. त्याचा एक सोप्या पद्धतीनं त्या गाडीचं काम झालं पाहिजे, काही त्रास न होता, असं मी मनातल्या मनात प्रार्थनासुद्धा करत होतो आणि म्हणतसुद्धा होतो. तर असं असताना एक 10-15 मिनिटानंतर मिस्त्रीने सांगितलं की काही अडचण नाही आहे आणि पाईप थोडीशी बाजूला सरकलेली आहे, त्याच्यामुळे सगळं पाणी कुलंट जे असतं ते बाहेर पडलेलं आहे. तर कुलंट बाहेर पडलेलं असं म्हटलं म्हणून ते तुम्हाला त्याचा त्रास गाडीला तुम्हाला झालेला आहे आणि तो मी व्यवस्थित करून देतो. आणि तुम्हाला खरं सांगतो, त्या मिस्त्रीने खूप छान पद्धतीनं त्या गाडीला हँडल केलं. आणि जागच्या जागीच त्या पेट्रोल पंपावरच त्यांनी थोडीशी त्यांचं डोकं लावून त्या पाईपला त्यांनी व्यवस्थित सेट करून दिला. आणि परत त्या कुलंटमध्ये पाणी घालून बघितलं ते लिकेज होतं का, आणि गाडी चालू करून बघितलं तर ते झालं व्यवस्थित. आणि त्यांना तरी पण आम्ही विचारलो, आम्ही परत माघारी जाऊ काय, पुढं कोल्हापूरला गेलं तरी चालतंय, असं मी विचारलं. तसं विचारल्यानंतर त्या मिस्त्रीने सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही कंटिन्यू करू शकता कोल्हापूरला. असं म्हटल्यानंतर थोडंसं आम्हाला पण धाडस आलं. मुळात मला धाडस तर येते ऑलरेडी आहेच, त्या गाडीचे जे ओनर होते त्यांना पण धाडस आलं की जेव्हा मिस्त्रीने सांगितलं याचा अर्थ की आता गाडी ठीक झालेली आहे. असं असताना त्यांनी त्या मिस्त्रीला मी सुद्धा बरोबरच थँक्यू बोललो आणि आभार मानले त्याचं. आणि त्यांचं जे पेमेंट होतं ते पेमेंट करून मी काय केलं, कोल्हापूरसाठी निघालो. आणि मनातल्या मनात आणि काय एक भीती होती, आणि कुठंतरी मध्ये बंद पडेल, मध्ये काहीतरी होईल, ही भीती होतीच. तर देवाचं नाव घेऊन, बाळूमामांचं नाव घेऊन मी परत मार्गाला लागलो. घाट उतरल्यानंतर एक 10-15-20 किलोमीटर 10-15 किलोमीटर गेल्यानंतर परत थोडंसं गाडीमध्ये असं मला वास येऊ लागला, गरम व्हायचा. परत एकदा गाडी साईडला घेतली आणि परत चेक करून बघितला तर पाणी वगैरे काही लिकेज झालेलं नव्हतं. तरी पण थोडंसं मला जाणवावं लागलं की परत हा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. पण मी त्या ओनरला काय सांगितलं नाही, गाडीच्या मालकाला मी काही बोललो नाही की बाबा असं सुरुवात, आणि परत तसंच व्हायला लागलं. तर मी गाडीमध्ये बसलो, गाडी चालू केली, परत कंटिन्यू गाडीचं पुढं घेऊ लागलो. कोल्हापूरच्या एक 7 किलोमीटरच्या आधी कागल म्हणून एक आपल्याला गाव लागतं, त्या कागलच्या जरासं पुढं आल्यावर परत गाडी बंद पडायला लागली आणि गाडीचा एक वेगळाच साऊंड यायला लागला. तर परत एकदा मी घाबरलो, अरे बापरे, आता परत बंद पडणार गाडी. तर मी जास्ती काही रिस्क न घेता गाडी साईडला घेतली हळूच. रस्त्याचं काम पण चालू आहे, हायवेचं काम पण चालू आहे.
गाड्या खूप होत्या रस्त्यावर. तर असं असताना मी गाडी साईडला घेतली आणि परत सावलीला लावली आणि परत बोनेट खोलला. तर बोनेट खोलून बघितलं तर परत गाडी गरम झाली होती आणि सगळं पाणी खाली सांडलेलं. रेडिएटरमध्ये बिलकुल कुलंट किंवा पाणी काहीच नव्हतं. परत मालकांना बोललो की बाबा परत ह्या गाडीचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे, आता काय करायचं. परत त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना फोन केले, जिथं कार्यक्रमाला जायचं होतं त्या पाहुण्यांना फोन केले आणि त्या पाहुण्यांना मोठी 4 व्हीलर घेऊन त्यांनी बोलून घेतले. बोलून घेतल्यानंतर ते पाहुणे आले, परत विचारले त्यांनी मला स्वतः काय प्रॉब्लेम आहे आणि काय अडचण आली आहे. मी सांगितलं सगळं असं असं झालेलं आहे. तर मी त्यांना स्वतः असं काय बोललो की बाबा तुम्ही आपल्या लोकांना घेऊन जावा, मी गाडीपाशी थांबतो आणि तुमच्या कार्यक्रमाला तुम्ही कंटिन्यू करा. तर असं असताना त्यांनी ठीक आहे बोलले आणि त्यांच्या आणलेल्या 4 व्हीलरमधून त्या आपल्या ओनरला घेऊन गेले. 2 मुलं आणि एक आजोबा होते, त्यांना घेऊन गेले. तर घेऊन गेल्यानंतर मी स्वतः गाडीमध्ये बसून असं विचार करायला लागलो की बाळूमामा आता कोल्हापूर अजून 7 किलोमीटर आहे आणि काय होते काय मला माहीत नाही आणि पुढं काय होणार आहे हे सुद्धा मला माहीत नाही. गाडी चालू होईल किंवा जाईल की नाही ह्याची जरासुद्धा मला कल्पना आहे. तर मी परत एकदा गाडी गरम झाल्यामुळं मी 15-20 मिनटाच्या पेक्षा जास्त किंवा 30 मिनटं अर्धा तासच्या आसपास मी बसलो तिथे. आणि तिथे बसला असताना सुद्धा बाळूमामालाच म्हणत होते की ह्यातनं काहीतरी मार्ग निघू दे, जेणेकरून गाडी त्या ओनरच्या ठिकाणी पोचवायची आहे. मला गाडी ओढून न्यायची नाही आहे, त्यांना ओनरला काही त्रास द्यायचा नाही आहे. गाडी अगदी चांगल्या पद्धतीने तिथंपर्यंत पोचली पाहिजे, बस एवढीच इच्छा होती माझी. तर असं असताना नंतर मी काय ठरवलं की आता पाणी घालून गाडीमध्ये रेडिएटरमध्ये पाणी घालून जायचंच आता काय पण करून. आणि बाळूमामा सगळं तुझ्याकडे आहे, परत गाडीमध्ये कुठं बंद पडू नये असं बघ. तर असं असताना मी काय केलं, तिथलं जवळच एक शोरूम होतं गाडीचं, त्या ठिकाणी जाऊन पाणी मागून आणलं आणि परत गाडीच्या रेडिएटरला पाणी भरून मी गाडी स्टार्ट केली. गाडी चालू झाली आणि तिथून निघालो. हळूहळू गाडीचा आवाज येत होता, कटकट कटकट असं वेगळ्याच पद्धतीनं थोडंसं साऊंड करत होती. तरी पण मी बाळूमामांचं नाव घेत, बाळूमामांना सांगत, बाळूमामांना प्रार्थना करत व्यवस्थित पोहोचू दे गाडी असं म्हणत मी तिथून निघालो. 7 किलोमीटर कसंही करत पोहोचलो. मी तिथं पोहोचलो, गाडी साईडला लावली आणि ज्यांच्याकडे मला जायचं होतं त्या ठिकाणी त्या पाहुण्यांना फोन करून सांगितलं मी आलेलो आहे या ठिकाणी म्हणून. तर एक 5-10 मिनटात ते आले आणि त्यांच्या हातात गाडी पोचवली. आणि अडचण अशी होती की मला आता तिथून गाडी परत गडिंग्लजला माघारी घेऊन येता येत नव्हतं. तिथून बसने यायचं म्हटलं की बाळूमामाला म्हटलं अरे बापरे बाळूमामा आता माझी हेळसांड होणार, पळापळ होणार, यातनं पण काहीतरी छोटा मार्ग काढ जेणेकरून मला त्याचा त्रास कमी होईल असं मी मनातल्या मनात म्हटलो. तर थोड्याच वेळात त्या ओनरचा मुलगा आला, म्हणजे ज्या ठिकाणी पाहुण्यांच्याकडे गेलो होतो त्या ठिकाणी त्या पाहुण्यात एक मुलगा होता. त्यांनी म्हटला मला कोल्हापूरच्या CBSवर बस स्टँड, CBS म्हणतो आपण, त्या बस स्टँडला सोडतो असं म्हटले त्यांनी. तर मी माझ्या मनात असं आलं की तिथं शाहू नाका म्हणून एक आहे, शाहू टोल नाका म्हणून आहे. तिथं आपल्या गडिंग्लजला जाणाऱ्या बसेस किंवा सगळं रूट जो आहे त्या शाहू टोल नाक्यावरून जात असतं. तर मी असं एक थोडक्यात असा विचार केला की मी त्या शाहू टोल नाक्यावर गेल्यानंतर मला बसेस तर असणारच आहेत किंवा ट्रक वगैरे असणारच आहेत किंवा इतर गाड्या कोणत्या पण असणार आहेत. एखादा असा आपल्याला आपल्या गडिंग्लजची गाडी एखादी मिळेल अशी मला अपेक्षा होती जेणेकरून मी डायरेक्ट जाईन गावाकडे. आणि त्यावेळेला संध्याकाळीचे 5:30 वाजलेले आणि गडिंग्लजला जाऊन त्या ओनरच्या घरी जाऊन मग माझी मोटरसायकल घेऊन मी आपल्या नूलला निघायचं होतं मला. मग हे सगळं करत असताना खूप वेळ लागणार होता. जर बसने गेलो असतो तर मिनिमम मला बस मिळायला आणि मी गडिंग्लजला पोचायला 3 तासाचा वेळ लागला असता. ॲक्च्युली लागतो 2 तासाचा रस्ता आहे, पण बस मिळायला पाहिजे, बस मिळूपर्यंत मी तिथं थांबायला पाहिजे, असं एक टोटल कॅल्क्युलेशन आहे. तर तो मुलगा मला
सोडायला आला त्या शाहू टोल नाक्यापाशी. तर शाहू टोल नाक्यापाशी मला त्यांनी ज्या वेळेला सोडायला येत होतो त्याच वेळेला मला माझ्या गावची एक कार दिसली आणि ते काहीतरी फळं घेत होते आणि त्याच्यात मी पुढे गेलो आणि मी काय त्या कारचा नंबर ओळखला. अरे बाबा बरं वाटलं, म्हटलं आता आपल्या गावाकडची गाडी आलेली आहे तर त्या गाडीतनं आपल्याला जाता येते. मग मी काय केलं, शाहू टोल नाक्याच्या तिथं थांबलो जाऊन आणि त्या मुलाला म्हटलं तू जा आता, माझं मी जातो. तर लगेच मी तिथं उतरलो आणि उतरल्यानंतर थोडीशी गाडी मागे उभा होती ती कार. तर तिथंपर्यंत गेलो आणि त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाणार आहे. मग त्याने म्हटलं आपल्या गावावर चाललो आहे मी, आता नूरला जाणार आहे असं म्हणले. अरे बापरे, म्हटलं बरं झालं आता तुम्ही गावी चालला, याचा अर्थ काय मला व्यवस्थित काही न त्रास होता मी जाऊ शकतो. मग त्यांना ओळखीचे होते ते आणि त्यांना म्हटलं चल तू पण येणार असेल तर, असं त्यांनी डायरेक्ट बोलले. तर एवढं बरं वाटलं मित्रांनो, तुम्हाला सांगतो साक्षात्कार कसा असतो तो मी तिथं रोज घेत असतो, पण त्या दिवशी सुद्धा बाळूमामाचा साक्षात्काराचा मला अनुभव झाला आणि त्यांनीच मला ही गाडी पाठवलेली आहे असं मला वाटायला लागलं. आणि त्या गाडीत मी जेवणाला बसलो असं वाटायला लागलं की बाळूमामा, मी त्यांना खरोखरच बाळूमामांचं परत मी आभार मानलं. बाळूमामाचं परत नाव घेतलं आणि सांगितलं बाळूमामा तू माझ्यासाठी तू एवढं केलेलं आहेस, खूप मला माझं ओझं कमी केलेलं असं मी त्याला म्हटलं. आणि मित्रांनो त्या गाडीमध्ये बसून मी 1.5-2 तासात म्हणजे मी माझ्या त्या निलजी या गावात उतरलो. तिथून मला जायचं होतं ह्याला गडिंग्लजला, मी जिथं बाईक ठेवलेली माझी. तर त्या गडिंग्लजला गेल्यानंतर बाईक घ्यायची होती. मग त्याच्या आधी हे निलजी गाव लागतं आणि निलजीतून ते कारचे जे मालक होते ते आपल्या नूरला जायचे होते. मी त्या निलजीला उतरून तिथं उभारलो आणि मी सांगितलं की माझी बाईक आहे, मी आणायला जाणार आहे आणि तुम्ही नूरला जावा आणि माझं मी नंतर येतो. मी उतरल्यानंतर अंधार झाला होता थोडासा, 7:30च्या आसपास, 6:30-7 वाजलेले अंधार झाला होता. आणि अंधार झाला असताना परत तिथून त्या गडिंग्लजला जायला एक 10 किलोमीटरचं अंतर आहे. तर बसची सोय पाहिजे होती. तिथं पण असं म्हटलं की मला त्या ओनरच्या दारात उतरायला पाहिजे, असं मला एखादी सोय झाली पाहिजे जेणेकरून मला जास्त चालायचं नाही आहे. कारण बसनी जर गेलो स्टँडपासून त्या ओनरचं अंतर 3 किलोमीटरचं आहे. मग जर मी स्टँडला उतरलो तर 3 किलोमीटर चालत यावं लागणार. तर परत तर मी मनातल्या मनात असं म्हटलं की ह्यातूनही मला एखादा मार्ग दाखव बाळूमामा मला म्हटलं. तर असं बोलत असतानाच नामस्मरण करत होतो आणि थोडक्यात म्हणजे मी समोर एक टमटम आली, वडाप म्हणतो आपण, तर वडाप आलं आणि मी त्याला काय हात केलं नव्हतं, काय नव्हतं, मग आपण म्हणतो की लिफ्ट काय मागितलं नव्हती. तर त्यांनी मला हॉर्न वाजवलं. त्या हॉर्न वाजवल्यानंतर मला थोडंसं वाटलं की हा वडापावला असेल, तर मी पण थोडासा हात दाखवला. तर त्यांनी थांबवलं, मला गाडी थांबवली आणि त्या गाडीत बसलो. ह्या वडापचं एक कारण महत्त्वाचा फायदा मला काय झाला म्हणजे मी ज्या ठिकाणी मालकाचं घर होतं, त्या गाडीच्या ओनरचं घर जिथं माझी बाईक ठेवलेली आहे, त्याच ठिकाणी मला उतरायला मिळालं. अशाच पद्धतीनं मी अगदी काही त्रास न होता. आणि आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी कोल्हापूरहून त्या निलजी फाट्यापर्यंत काही पैसे खर्च केले नाहीत, एसटीला सुद्धा पैसे दिले नाहीत मी. माझे ज्या ओनरनी मला 100 रुपये दिले होते बसला ते आहे तसे राहिले. पण एक माझ्या माणुसकीच्या खातर मी मध्ये एका ठिकाणी थांबलो आणि त्या गाडी मालकांना चहा पाजवला. त्यांनी ॲक्च्युली पैसे देत होते चहासाठी. तर मग मला असं वाटलं की आपण पण याला आपण असं पद्धतीनं आपण त्यांना एखादं आपण देणं दिलं पाहिजेत, म्हणून त्यांना सगळ्यांना 4 गाडीमध्ये होते, त्या 4 मी चहा पाजवला. अशा पद्धतीनं मी तिथं त्या ओनरने दिलेले पैसे होते तिथं खर्च केले थोडे. आणि अशा पद्धतीनं मला काही न त्रास होता, माझी हेळसांड न होता, माझी पळापळ न होता, मी चांगल्या पद्धतीनं मी माझ्या मोटरसायकलपर्यंत पोहोचलो आणि मी तिथून आनंदाच्या वातावरणामध्ये परत मी माझ्या घरी मोटरसायकलीनं घरी पोचलो. तर अशा पद्धतीनं मला मित्रांनो दररोजचे अनुभव असतात. मी ड्रायव्हिंगचं काम करत असल्यामुळं मला रोज काहीतरी नवीन अनुभव असतात. मग त्यातलाच हा एक छोटासा अनुभव होता. मला असं वाटलं की माझ्यापासूनच मी तुम्हाला
एक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे अनुभव पोहोचवावे असं मला वाटलं, तर आज मी सुरुवात केलेली आहे. तर नक्कीच तुम्ही सांगा की कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटलं हे अनुभव ऐकून. हे तुम्हाला ऐकताना काहीतरी नॉर्मल वाटत असेल, पण माझ्यासाठी खूप मोठा आहे मित्रांनो. जो बाळूमामांचा भक्त आहे, जो म्हणतो की नाही आपण, काय म्हणतो आपण, दैवी शक्तीमध्ये जो म्हणजे दैवी शक्तीला मानतो, त्याला हे कळतं. नक्कीच तुम्हाला काय वाटलं हे कमेंटच्या माध्यमातून सांगा. मी अशाच पद्धतीनं तुमची जर साथ मिळाली तर माझे प्रत्येक अनुभव तुम्हाला मी शेअर करत जाईन आणि नक्कीच तुमची आणि माझी परत भेट अशी होत राहील. आणि नक्की तुम्ही सांगा काय वाटलं. आणि मित्रांनो, तुम्हाला पण जर काही असा अनुभव असेल बाळूमामाच्या बाबतीत घडलेला, तर नक्कीच तुम्ही मला फोनच्या माध्यमातून तुम्ही मला कळवू शकता आणि सांगू शकता. तुमचा अनुभवसुद्धा आपल्या यूट्यूबच्या सर्व भक्तांपर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करीन. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि मला ह्या सद्गुरू बाळूमामांच्या या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि अशाच पद्धतीनं तुम्ही माझ्याशी जोडून राहा. काही चुकलं असेल तर तुम्ही मला माफ करा. आणि तुम्हाला काही सांगायचं असेल ह्या व्हिडिओबद्दल तर नक्कीच तुम्ही व्यक्त व्हा माझ्यासमोर किंवा मला सांगा. माझा फोन नंबर मी इथं दिलेलाच आहे समोर स्क्रीनवरती, तर नक्कीच त्याच्याबद्दल नक्की सांगा. खूप 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 धन्यवाद. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग बोला.